नातं तना मनाचं, जीवाभावाचं, विचारांचं, सुरात सूर मिसळणार, एकमेकांमध्ये विरघळून जाण्याचं. संसार वेलीवर फुललेले बहरलेले ते सुगंधी क्षण मला अजूनही अगदी जसेच्या तसे आठवतात. आनंदाच्या लाटांवर स्वार होणारी मी, सुखाच्या हिंदोळ्यावर झुलणारी मी. किती गोड बरं त्या आठवणी, अजूनही त्या विसरले नाही. फुलले रे क्षण माझे फुलले, फुलले रे क्षण माझे फुलले. मी जीवे शकुनाच्या, शकुनाच्या मी जीवे. सजले रे क्षण माझे सजले, फुलले रे क्षण माझे फुलले. क्या हुआ जबीन? भैया जी, डॉक्टर चाची को फोन करिए, लगता है भाजी को अस्पताल ले जाना पड़ेगा. कॉंग्रॅच्युलेशन्स. कधी कधी दैवी चमत्कारही घडतात. मुलगी झालीये, सुप्रिया आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. पांडुरंगा, सासूबाई, तुमच्या सुनबाई एकदम शॉलेट. एका पेटी कुणीतरी एक जण आतमध्ये जाव. प्रतापराव, वा पुढे लेक आहे तुमची. माझं
बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा माहुली होती खेळ खेळाया माहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमी सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात. श्रीमन महागणाधिपते नमः. गणपतीला नमस्कार करा. गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी कुंभजलेस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. वरुणाला नमस्कार करा. सर्व आप्त इष्ट मित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? शुभमंगल. स्वाती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लायो मुरुडं विनायकमहं
तस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि सुमुहूर्त सुमुहूर्त एकमेका शुभ मंगल माझी बोली चांगली ग दूरदेशी नव्या तिथे सोबती आहे माझ्या स्वप्नांचा रावा तिथल्या चौकटीत शोधन माझे नवेसे आभाळ तिथले ऊन मास भरतील माझी ओंजळ स्वप्न आधी मागे आता व्यथा सतत नव्या बऱ्याची आस जागे लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. सगळ्या विधी बरोबर होऊन राहिलेल्या आहेत. बहुतेक प्रत्येकाला आपल्या लग्नाची आठवण होत असेल. आजकाल कोणती नवरी रडताना नाही दिसत. हसत हसतच जात असतात. अगं ताई थोडीशी बाजूला हो. टाळ्यांचा आवाज जरा कमी येतो आहे. नाही नाही शहरातला कार्यक्रमच अवघड असतो है ना दाजी. हा बरोबर आहे तुम्ही लय गर्दी जमले ना. ताई म्हणा दाजी पोरींनी लगीन ठरवलं म्हणताना लगीन झालं फार सूप वाजला. काय बार उडवून दिलाय हा. चॉलेट
दाजी हा? आत्या भाई पाहिजे होते ह्यो सगळा थापमार बघायला. पण इथं सगळ्या मंडळींच हे असल्यामुळे टाळलं बरं ते चला, चालायचं. आता मी काशी यात्रेला जायला मोकळे. होय, एवढ्या नाही ते कवा जाणार? नाही नाही दाजी अरे. तुम्ही काशी यात्रेला गेल्यावर आम्ही काय करायचं? दत्त दत्ताची काय मामू darling. ही आली म्हैस तुम्हाला न्यायला. मामू sweetie, इकडे काय करताय तुम्ही? कमन चला दाजी, समोर कमला, चला. असं नका. ही मामाला बहुतेक गोट्यात नेऊन बांधत्यात. कपाळाला हात लावून काय होणार आहे? जो हो गया सो हो गया. मग काय करू आता मी? जास्त विचार करू नकोस. कामाला आलायस, काम कर. ठीक आहे सीडी. हेड ऑफिसने प्रोजेक्ट डिटेल्स पाठवलेत तुझ्यासाठी. हेड ऑफिसला गेला होतास तू? हो, पुण्याला ट्रान्सफर करतात काही जणांची. बघायला गेलो होतो. काही यादीत आपलं नाव आहे का? मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करा आता माझी म्हणा. कमॉन यार. हे बघ, तू माझं ऐक. हेड घरी जा. सुप्रियाच्या पाया पण हवं तर माफी माग. तुला जे काही करता येईल ते कर. तिला पटव आणि थेट मलेशियाला पोच हनीमूनला. माझाही तोच विचार चाललाय रे. नाही म्हणजे सिरियसली, हे बघ, येताना मलेशियाची 2 तिकीटचंही घेऊन आलो. ग्रेट. मग आता काय मुहूर्त शोधतोयस? अरे जा, उठ, घरी जा लवकर. हॅलो. हा हॅलो मॉम. हा, हा सुप्रियाला फोन दे ना जरा. ती सकाळपासून नाहीये घरी. नमस्कार आई. कशी आहेस बाळा तू? बरी आहेस ना? आई, मी बरी आहे ग. माझं ना एज्युकेशन देखील पूर्ण झालेलं आहे आणि मला इथेच जॉब देखील लागलेले आहे. पण तू कशी आहेस ग? तू तर बरी आहेस ना? बाळा, खरंच सांगते, मी अगदी बरी आहे ग. पण ना माझ्याच्यानं होत नाही ग आता. तू सांग, कधी येतेस भारतात? हे आई, असं म्हणू नकोस ग. अगं, सध्या तरी आता जॉब लागला आणि तुला मी सांगू शकत नाही ग. बाळा, आता तुझ्या लग्नाचं वय झालं की नाही? आता आपल्याला तुझ्यासाठी मुलगा पण बघावा लागेल ना. ए आई, मी ना मुलगा शोधला आहे ना इथे, आणि तो सुद्धा माझ्या बरोबरच नोकरी करतोय आणि तो खरोखरच तुला आवडेल असाच आहे ग. काय काय म्हणालीस?
मुलगा शोधला? याचा अर्थ तुझा तिथाच राहण्याचा विचार दिसतो बाई. वाटलं म्हातारपणी तरी तुझा आधार मिळेल, तर काय शेवटी मी एकटीच. अगं आई, तुला मी दर महिन्याला मनी ऑर्डर तर पाठवीत जाईल ना, तरी तू असा विचार करू नकोस. मला पैशांची नाही, तुमची गरज आहे, तुमच्या आधाराची आवश्यकता आहे म्हटलं. खरंच सांग आई, काय केलंस का आमच्यासाठी तू? अहो अहो, ऐकताय का? काय म्हणतायत ही मुलं? का हो मला एकटीला ठेवून गेला? का हे दिवस मला बघायला? का? ज्या मुलांवर आपण जीवापाड प्रेम केलं हो, त्यांना अतिशय जपलं, त्यांचे कोण कौतुक स्वतःला विसरून केलं. काय बरं नाही केलं या मुलांसाठी आपण, आपल्या पिल्लांसाठी? कुठे बरं चुकलो? स्वतःचा विचार नाही, हौस मोज इथं अगदी दूरच ठेवली. कपड्यांची नाही, पण खाण्याची देखील हौस कधी केली नाही हो आपण. अगदी त्यांच्या छोट्या छोट्या इच्छांना पूर्ण केली. मुलांच्याच आनंदात आपला आनंद मानला हो आपण. का मला एकटीला ठेवलं तुम्ही? हे ऐकायला बघताय ना ही मुलं काय म्हणतायत? ऐकताय ना? आज मला तुमची खूप आठवण येते आहे. का मला ही शिक्षा दिली तुम्ही? ही शिक्षा मला भोगण्यासाठी इथं एकटा ठेवून गेलं, एकटीला, अगदी एकटीला. नाही, आता सहन होत मला. आई, थोडी सागर निळा, थोडी शंखनी शिखर, कधी चांदणी टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी तुझ्या कलाकारांचं कौतुक करावं तेवढं कमीच. कधी काळोख भिजलं, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट. आपल्या आयुष्याचं हेच अंतिम सत्य आहे. सत्य है, राम नाम 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 काळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. काळ्या होऊन जाऊ द्या.
कलाकृती तुम्ही बघितलंच असेल किती मेहनत घेतलेली आहे. सगळा प्रसंग आयुष्यातील किती उत्कृष्टरित्या दर्शवले आहे. त्याच्यासाठी सर्व साहित्यांची जुळाजुळव खरंच कौतुकास्पद आहे. एकदम 20-25 मिनिटात आपल्याला पूर्ण स्त्रीचं दर्शन घडवलेलं आहे. आणि हेच अंतिम सत्य आहे. जोरांनी टाळ्यांचा गडगडाट. सुखदा मॅडम, दुसरे मॅडमसाठी विशेषतः त्यांची मेहनत, त्यांचं कसरत तुम्हाला दिसूनच येत आहे. जीवन गाणे गातच रहावे, जीवन गाणे. फोटो काढायचे.